नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर मंडळी, गेले 3 दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते. तर तुम्हालाही वाटत असेल की व्हिडिओ का नाही आले, तर त्याचं कारण मी आज सांगणार आहे. त्याचं कारण, हा जो माझा बबडी आहे कृत्विक, त्याची हेल्थ ठीक नव्हती. त्याला खूप ताप होता. हा कृत्विक बाबू इथे बसले आहे ड्रॉइंग करत, आणि इथे मी कृत्विकला शांत बसण्यासाठी कन्व्हिन्स करते. तर आज कुठे त्याची तब्येत पूर्णतः बरी आहे, पण थोडा खोकला आहेच. पण गेल्या 2-3 दिवसापासून तब्येत एवढी वीक होती, तर त्याची मी काळजी घेत होते. तर मंडळी, आता बघू शकता थोडा शांत बसले, तर त्याचं ड्रॉइंग करतोय आणि मी इथे व्हिडिओ शूट करते. आमच्या बिल्डिंगमध्ये थोडी तापाची साथ चालू होती, त्याच्यामुळे मंगळवारी सकाळी बबडीला ताप भरून आला. एकदम 5:15लाच ताप भरला होता आणि त्याच्या रात्री तो थोडा खोकत होता. त्याच्याने त्याला ताप आला आणि मग 2 रात्री पूर्ण अशा माझ्या जागूनच गेल्या. आणि मी जेव्हा पण मंडळी कृत्विकला ताप येतो किंवा तब्येत ठीक नसते, तेव्हा मी त्याची पूर्णतः अगदी माझा डोळासुद्धा लागत नाही, पूर्ण काळजी घेत असते. तर असेच ताप वगैरे चेक करत होतो, ताप भरत होता. त्याच्यानंतर 2 दिवस बघितले, औषधांचे डोस वगैरे चालू होते आणि 6 तासाच्या आत आपण औषध तापाचं देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी त्याला तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी हॉस्पिटलला घेऊन गेलो आम्ही सकाळीच, माझे मिस्टर आणि मी हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्याच्यानंतर डॉक्टरांनी औषधं वगैरे दिली आणि तो कोर्स चालू केला आणि 2 दिवसांनी त्याला थोडा फरक जाणू लागला. आता शनिवारपर्यंत कृत्विकची तब्येत थोडी ठीक होत होती. जसे काल त्याला पूर्ण बरं वाटलं. थोडासा खोकला जो आहे तो अजून आहे, बाकी ताप वगैरे आता काही नाही. थोडा खोकला राहिला आहे, त्याच्यामुळे आजसुद्धा मी सोमवारी त्याला शाळेत नाही पाठवलं. मंडळी, ही छोटी मुलं आहेत, त्याच्यामुळे शाळेचे जरी खाडे झाले तरी शाळेपेक्षा पहिलं आपलं त्यांची हेल्थ जपणं हे महत्त्वाचं काम आहे. तर ते मी पार पाडलं. त्याच्यामुळे बोललो शाळेत आजही नाही गेलं तरी चालेल, कारण थोडा खोकला आहे आणि थोडा विकनेसही तापामुळे असतो. त्याच्यामुळे मी त्याला आजही शाळेत नाही पाठवलं. आणि मंडळी, मी जी काळजी घेते म्हणजे बघा, ताप वगैरे जर येतो लहान मुलांना, तेव्हा ना त्यांच्या तोंडाची पूर्ण चव गेलेली असते. मग आपण त्यांना कितीही चांगलं जेवण भरवलं, म्हणजे तिखट भरवायचा प्रयत्न केला किंवा अगदी स्वीट असं बनवलं, तरी पण ते नाही खात, कारण त्यांच्या तोंडाची चव गेलेली असते तापामुळे. आणि त्याचा मंडळी घसाही खूप दुखत होता. तर मग मी काय केलं, तर मग त्याच्यासाठी एक रेसिपी बनवली. मूग डाळीची खीर बनवली, पण ती वेगळ्या प्रकारे. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला टाकलेली आहे. मंडळी, मी प्रयत्न केला, त्याची तब्येत ठीक नव्हती तरी अधूनमधून थोड्या वेळाने व्हिडिओ टाकण्याचा. पण मी व्हिडिओ शूट केलेलं, पण मला टाकता नाही आलं, कारण की बोलं पहिलं इम्पॉर्टंट आहे की आपल्या बाळाला जपणं. त्याच्यानंतर व्हिडिओ काय आता आपल्याला रोजच टाकायचे आहेत, त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकलं नाही. त्याच्याबद्दल सॉरी मंडळी. तर मंडळी, लहान मुलांच्या तोंडाची चव गेलेली असते तेव्हा ते काहीच खात नाही, त्यांना ताप वगैरे येतो तेव्हा. तर आपण ना अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करून त्यांना खाऊ दिल्या पाहिजेत, म्हणजे त्यांच्या तोंडाची चवही येते वापस, म्हणजे त्यांना वीकनेस जो असतो तो येत नाही. तर त्याला मुगाच्या डाळीची खीर बनवली. तसेच काल मटण आणलं आणि मटणाचं सूप असं छानपैकी बनवून मटण आणलं आणि मटणाचं सूप त्याला दिलं. तर मंडळी, आता कृत्विक इथे जो बसलाय तो मला काही बोलून देत नाही आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मंडळी, जेव्हा आपली मुले आजारी असतात तेव्हा त्यांना ताप, सर्दी, खोकला जर येत असेल, तर तापामुळे आणि खोकल्यामुळे काय होतं, घसा त्यांचा खूप दुखतो आणि गिळताही व्यवस्थित येत नाही. तसेच तापामुळे तोंडाची चवही जाते. त्यामुळं आपण कितीही छान चमचमीत बनवलं तरी मुले काही जेवण जेवत नाही. अशा वेळी काय कराल, तर अशा वेळी ही रेसिपी जरूर ट्राय करा. आत्ता मी बनवत आहे पौष्टिक अशी मूग डाळीची खीर. चवीलाही छान गोड असते आणि ही खाताना मुलांना घशाला त्रास नाही जाणवत. तर ही मूग डाळीची खीर बनवण्यासाठी इथे मी अंदाजे 100 ग्रॅम मूग डाळ घेतली होती आणि थोडी हळद तसंच 1 थेंब तेल घालून चांगली शिजून घेतली. आणि व्यवस्थित डाळ शिजल्यानंतर मी इथे गूळ घालून घेतले. तर गूळ घालून
परत एकदा व्यवस्थित अशी घाटी मारून डाळ सर्वकडून व्यवस्थित घोटून घेतली आणि त्याच्यानंतर 1 कप दूध त्याच्यामध्ये ॲड केलं. आता बघू शकता एकदम फाईन अशी डाळ दिसत आहे तुम्हाला इथे. आणि आता इथे 4-5 काजू घेतलेले ते असे खलबत्त्यात ठेचून मी टाकलेत. जर तुमच्या मुलाला जास्त खोकला असेल तर तुम्ही काजू अवॉइड करा. इथे ऋत्विकला थोडा नॉर्मल खोकला जाणवत होता, त्याच्यामुळे हेल्दीनेस येण्यासाठी मी इथे काजूची पेस्ट ॲड केली. त्याच्यानंतर थोडी वेलची पूड ॲड केली आणि मग आता ही जायफळची पूड करून घेतली आहे ती पण ॲड करते. जायफळची पूड अवश्य खाला मंडळी, त्याच्याने एक छान असा खिरीला सुगंध येऊन टेस्ट एकदम भारी लागते. मंडळी इथे पौष्टिक अशी मुगडाळीची खीर बनवून आपली तयार झालेली आहे. 1 चमचा दूध ओतून गार्निशिंग केलेली आहे. आणि मंडळी ही मुगडाळीची खीर ऋत्विकने मस्त अशी फस्त केली. आणि मंडळी ही खीर मीही टेस्ट करून बघितली तर ही मुगडाळीची खीर अशी वाटतच नव्हती. मंडळी प्रथम इथे मी डाळ शिजल्यानंतर थोडंसं चिमूटभर मीठही घातलं होतं, ते सांगायचं विसरून गेले. मस्त अशी चविष्ट खीर बनवून मंडळी तयार होती. तुम्ही ही रेसिपी अवश्य ट्राय करा. मंडळी लहान मुलांच्या तोंडाला चव येण्यासाठी जी आज मी रेसिपी दाखवली ती तुम्हाला कशी वाटली त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट जरूर कळवा. तसेच आपल्या चॅनलला लाईक नसेल केले तर लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा आणि काळजी घ्या. बाय मंडळी.